नमस्कार, मी भारत शिंदे. न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. खरं तर या सर्व निवडणुकीचा प्रचार हा जवळपास अत्यंत चुरशीचा झाला असून यामध्ये उमेदवार देखील तेवढेच प्रभावी ठरताना दिसून येत आहे. खरं तर यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारे जिल्हा परिषद गट म्हणजे गोपाळपूर जिल्हा परिषद गट. हा गट निवडणूक लागल्यापासून अनेक नवनवीन कारणाने चर्चेत राहिला आहे. गोपाळपूर जिल्हा परिषद हा गट बिनविरोध होतो की काय असा देखील प्रश्न पडला होता. मग यामध्ये अनेक मातबर नेत्यांनी देखील आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला गेला. मग यामध्ये कशामुळे आणि कोणामुळे अर्ज माघारी घेतले हे मला देखील नवीन सांगायची गरज नाही, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत. पण एका धाडशी उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नसल्यामुळे ही निवडणूक लागली गेली आणि ते उमेदवार म्हणजे गोपाळपूर गावची सुकन्या शीतल आजबे. शीतल आजबे ह्या खरं तर सर्वसामान्य कुटुंबातून असून त्यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषद गटामध्ये लढत येत आहेत. यापूर्वीची या गटामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य गोपाळ अंकुशराव हे होते. मात्र सध्या ते जेलमध्ये असल्याच्या कारणाने अर्थातच काही भाग हा विकासापासून वंचित राहिला गेला असं स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहे. आता मात्र गोपाळपूर जिल्हा परिषद हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे अनेक जण इच्छुक होते, मात्र शेवटपर्यंत राहिले ते मोजकेच. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा वंचित बहुजन विकास आघाडी असेल आणि अपक्ष यामध्ये सरळ लढत होत आहेत. मात्र ही लढत भाजप उमेदवार असलेले दुर्गा अंकुशराव व अपक्ष उमेदवार असलेले शीतल आजबे यांच्यामध्येच हा सामना पाहायला मिळत आहे. ही लढत देखील होताना दिसून येत आहे. एकीकडे भाजप पक्षाचे सर्व नेते सभा घेण्यात व्यस्त होते, तर दुसरीकडे शीतल आजबे हे गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये सर्व गावांमध्ये जात सर्वसामान्य मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून भेटीगाठी घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित भाजप पक्षाची देखील पायाखालची वाळू सरकली असल्याचं दबत्या आवाजात बोललं जातं. खरं तर या गटामध्ये दबाव आणि गुंडशाही वापरत पैशाचा अमाप आमिष दाखवले जात असल्याचा असा आरोप देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एका प्रचारादरम्यान सांगितलं गेलं. पहा काय म्हणाले होते शशिकांत शिंदे. आणि यावेळेला सुद्धा त्याला बिनविरोध येण्याचा भाजपच्या असलेल्या किती आम्ही बिनविरोध करतो हा इतिहास करायचा होता. महानगरपालिका नगरपालिकेला 60 नगरसेवक बिनविरोध आणले आणि लोकशाही आम्ही कशी जिंकली अशा प्रकारचं छाती बडवणारे भाजपला अशा प्रकारचा असलेला इतिहास घडवण्याचा होता. माणसं पण विचित्र आहे. निवडून आला की त्याला पण सांभाळावं लागतं. तो फुटू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. निवडून येऊ नये म्हणून दबाव येतो आणि माघार घ्यावी म्हणून सत्तेचा आणि पैशाचा वापर केला जातो. ज्या आजबेनी बिनविरोध होईल त्याच्या विरोधामध्ये मी उभा राहतो अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि यामध्ये एक जागा बिनविरोध न होऊन देण्याचा निर्णय घेतला. त्याचा मनापासून धन्यवाद मानेन. ऐकलं? खरं तर ज्यांच्यामुळे ही निवडणूक लागली त्या शीतल आजबे यांचं कौतुक देखील शशिकांत शिंदेने आभार देखील मानले. त्यांच्या या धाडसामुळे कदाचित गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील मतदार त्यांच्या पाठीमागे राहण्याचं देखील बोलून दाखवत आहेत. यामुळे कदाचित शीतल आजबे यांचं पारडं जड असून ते विजयी होईल असल्याचा अंदाज देखील एकंदरीत दिसून येत आहे. पाहूया जागृत मतदार नेमकी काय भूमिका घेतील. तेवढंच देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि पुढच्या भागात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांना कशा प्रकारे दबाव आणि गुंडशाही वापरले याचा देखील व्हिडिओ समोर येणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, गोपाळपूर, पंढरपूर.